पुण्यातील मुंढवा सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणात खासदार पार्थ पवार यांच्याशी संबंधित अमेडिया एंटरप्राइजेस कंपनीला मोठा दणका बसलाय। नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी कंपनीला बुडवलेले 21 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि त्यावरील सुमारे 2 कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे। मुंढवा येथील बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या तब्बल 40 एकर सरकारी जमिनीची 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा गैरव्यवहार उघडकीस आला होता। या ठिकाणी IT पार्क उभारण्यात येणार असल्याचं सांगत उद्योग संचालनालयाकडून इरादा पत्र घेण्यात आले होते। त्याच्या आधारे अमेडिया कंपनीने मुद्रांक शुल्कात सवलत मागितली होती। मात्र सुनावणी दरम्यान कंपनीकडून आवश्यक आणि ठोस कागदपत्रे सादर करण्यात अपयश आल्याने ही सवलतीची मागणी फेटाळण्यात आली। परिणामी कंपनीला बुडवलेले 21 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि जवळपास 2 कोटी रुपयांचा दंड अशी एकूण 23 कोटी रुपयांची रक्कम भरावी लागणार आहे। या प्रकरणात सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी यापूर्वीच कंपनीला नोटीस बजावली होती। त्यानंतर कंपनीने उद्योग विभागाच्या इरादा पत्राचा आधार घेत नोंदणी महानिरीक्षकांकडे अपील केले होते। दरम्यान या निकालाविरोधात महसूल मंत्र्यांकडे अपील करण्यासाठी कंपनीला 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। मात्र या प्रकरणामुळे सरकारी जमीन व्यवहार मुद्रांक शुल्क सवलती आणि महसूल बुडविण्याच्या प्रकारांवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, पुणे।